अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी महाराजांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की स्वामी प्रकट दिनानिमित्त बऱ्याच स्वामी भक्तांना आता प्रश्न पडला आहे की ताई, गुरुचरित्र पारायण करायची इच्छा आहे पण मध्ये अमावस्या येत आहे, तर मग अशा वेळेस गुरुचरित्र पारायण करावे की नाही, किंवा गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा असेल तर मग मध्ये अमावस्या आली तर चालते का, किंवा अशा वेळेस मग काय करावं. तर याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. व्हिडिओ अतिशय छोटासा पण तितकीच महत्त्वपूर्ण माहिती आहे, नक्की बघा. स्वामींचा प्रकट दिन 10 एप्रिलला आहे. 10 एप्रिल स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त आपण स्वामींची आपापल्या परीने यथाशक्तीनुसार आपण स्वामींची सेवा करत आहोत. कोणी स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करत आहेत, कोणी तारक मंत्राचं अनुष्ठान करत असेल, कोणी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत असेल. म्हणजे आपापल्या परीने आपण सेवा करत आहोत. आता बऱ्याच जणांना गुरुचरित्र पारायण करावं ही पण इच्छा आहे पण मध्ये अमावस्या आहे, तर मग अशा वेळेस काय करावं. स्वामींचा प्रकट दिन 10 एप्रिलला आहे. गुरुचरित्र पारायण तुम्हाला जर करायचं म्हटलं, जर तुम्हाला 7 दिवसांचं करायचं असेल तर तुम्हाला ते 3 किंवा 4 तारखेला तुम्हाला सुरू करावं लागेल. 3 तारखेला जर तुम्ही सुरू केलं, 3 एप्रिलला जर तुम्ही सुरू केलं तर तुमची 8व्या दिवशी सांगता येते, आणि 4 एप्रिलला तुम्ही जर सुरू केलं तर 7व्या दिवशी तुमची सांगता येते. सांगता येते म्हणजे काय, तुमचं उद्यापन त्या दिवशी असतं. तर आता बघा, सगळ्यात मोठा प्रश्न अमावस्यामध्ये आहे. अमावस्या ही 8 तारखेची आहे आणि आपलं पारायण सुरू असणार. आता ज्यांना पारायण करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी. तर अशा वेळेस अमावस्यामध्ये आले तर चालते का पारायण सुरू असताना. तर मी म्हणेल, बघा, तुम्हाला जर खरंच इच्छा आहे, तुम्हाला जर असं वाटतंय की स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त मला हे पारायण करायचं आहे आणि माझं उद्यापनसुद्धा स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशीच आलं पाहिजे, तर मी तुम्हाला सांगेल की तुम्ही बिनधास्त हे पारायण करू शकता. अमावस्या जरी मध्ये आली तरी चालते, कारण मी स्वतः केलेलं आहे म्हणून तुम्हाला सांगत आहे. जरी अमावस्यामध्ये आली तरी काही फरक पडत नाही. लक्षात घ्या, जर तुम्हाला इच्छा असेल ना 7 दिवसांचं पारायण करायची आणि स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशीच माझं उद्यापन आलं पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही अवश्य गुरुचरित्र पारायण तुम्ही सुरू करा 7 दिवसांचं. जरी मध्ये अमावस्या आली तरी काही हरकत नाही, तुम्ही पारायण करू शकता. आता दुसरी गोष्ट अशी आहे, ज्यांना अमावस्या आहे, आता वाटतं मनाला की ताई अमावस्या आहे, मग अशा वेळेस काय करावं. तर त्याच्यासाठी मी सांगेल, बघा, तुम्ही एक तर 8 तारखेची अमावस्या आहे ना, मग तुम्ही त्याच्या आधी तुमचं पारायण करून घ्या गुरुचरित्र पारायण. नाहीतर तुम्ही 10 एप्रिलपासून म्हणजे अमावस्यानंतर तुम्ही पारायणाला सुरुवात करा, असंही तुम्ही करू शकता. म्हणजे 8 एप्रिलला अमावस्या आहे, तुम्ही अमावस्या येण्याच्या आतच तुमचं गुरुचरित्र पारायण करून घ्या, किंवा 8 एप्रिलनंतर किंवा स्वामींच्या प्रकट दिनापासून जरी तुम्ही सुरुवात केली पारायणाला गुरुचरित्र तरी चालणार आहे, काहीच हरकत नाही. तुम्ही यापैकी कोणताही एक पर्याय निवडा. किंवा ज्यांना वाटतं की स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशीच माझं उद्यापन आलं पाहिजे, त्यांनी बिनधास्त करू शकता, काहीच हरकत नाही. संकल्प सोडताना नेहमी महाराजांना म्हणायचं की महाराज, माझ्याकडनं हे पारायण निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या, असं आपल्याला महाराजांना म्हणायचं असतं. आणि खरंच तुम्हाला सांगते, संकल्प सोडताना हे वाक्य म्हणायला विसरू नका, तर आपलं पारायण निर्विघ्नपणे पार पडत असतं. लक्षात घ्या, आपल्याकडनं महाराज ते पारायण पूर्ण करून घेत असतात, म्हणून हे वाक्य आपल्याला संकल्प करताना म्हणायचं असतं. आता गुरुचरित्र पारायण कसं करायचं आहे, काय करायचं आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहीत असेलच. आणि लक्षात घ्या, ज्यांना आता स्वामी प्रकट दिनानिमित्त जमत नाही पारायण करायला पण इच्छा आहे, तर आता पुढच्या महिन्यामध्ये स्वामी पुण्यतिथीचा सुद्धा सप्ताह येणार आहे. केंद्रामध्ये वर्षातून 2 सप्ताह घेतले जातात, एक स्वामी पुण्यतिथीचा आणि दुसरा आहे दत्त जयंतीचा. तर जर तुम्हाला आत्ताही जमलं नाही पारायण करायला गुरुचरित्र, तर तुम्ही स्वामी पुण्यतिथी आता येतच आहेत पुढच्या महिन्यामध्ये, तेव्हा तुम्ही करू शकता. स्वामी पुण्यतिथीनिमित्त गुरुचरित्र पारायण कसं करायचं, कोणते नियम आहेत, काय आहेत, नैवेद्य काय दाखवावा, कोणत्या दिवशी दाखवावा, पारायणाची सांगता कोणत्या दिवशी करावी, याबद्दल सगळी माहिती तुमच्यापर्यंत मी नक्कीच पोहोचवेल. पण आता स्वामी प्रकट दिनानिमित्त आपण बोलत आहोत, तर ज्यांना इच्छा आहे ना खरंच, त्यांनी बिनधास्त हे पारायण करा, काहीच घाबरू नका. जरी अमावस्यामध्ये आहे तरी पण घाबरण्याची गरज नाही. जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही अमावस्येच्या अगोदर पारायण करू शकता किंवा अमावस्येनंतरही करू शकता, काहीच हरकत नाही. बाकीच्या ज्या काही आपल्या सेवा आहेत त्या आपल्याला करायच्याच आहेत, त्यात काही शंका नाही. जसं की स्वामी चरित्र सारामृत पारायण
किंवा तारक मंत्राचं अनुष्ठान कोणाचं चालू असेल 21 दिवसांचं, 11 दिवसांचं, किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा कोणी जप करत असेल 21 दिवसांसाठी, 11 दिवसांसाठी, आपापल्या परीने आपली सेवा चालू ठेवा. बाकी काहीच हरकत नाही. फक्त गुरुचरित्र पारायणालाच शंका होती की अमावस्यामध्ये आहे तर मग पारायण करावी की नाही. आता तुमच्या शंकाचं निरसन झालं असेल. आणि बघा, अमावस्या आहे तर वेगळं काही करावं लागतं का पारायण चालू असताना? अजिबात नाही. तुमचं आपण जसे रेग्युलर नियम पाळतो गुरुचरित्र पारायणाला तसेच तुम्हाला पाळायचे आहे. त्या दिवशी तुमचे जितके अध्याय येतील तेवढे तुम्हाला वाचून घ्यायचे आहेत. जसं आपण रेग्युलर पारायण करतो ना 7 दिवसांचं, अगदी तसंच करायचं आहे. त्यात अमावस्या आहे म्हणून दुसरं काही वेगळं काही करण्याची गरज नाही. तर चला, ही एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी स्वामी माझ्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.